सध्या राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेल्या रणधुमाळीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता। आता राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या त्या घोषणेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये हे भाषण केलं होतं। एवढंच नव्हे तर निवडणूक प्रचारातही त्यांनी हाच नारा सुद्धा दिला। राज्यात पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता। मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। खरं तर त्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं। शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली। मात्र देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतरही त्यांची सत्ताधाऱ्यांनी बरीच खिल्ली सुद्धा उडवली। मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, मी त्याच्यावर टीका नाही करत, पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं। यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले, मी पुन्हा येईन म्हणले, पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही। त्यामुळे मी पुन्हा येईन तो शब्द सुद्धा तुम्ही खरा करून दाखवले। तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन करायला। खरं तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील असाही विश्वास व्यक्त केला होता। देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की फार काळ त्यांना इथे बसायचं नाही, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी जायचंय, अशा शुभेच्छा देतो। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून वारंवार आपलं सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा केला जातोय। मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेते निर्धास्त होते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास सत्ताधाऱ्यांना होता। तो चाहते हैं आने वाले 25 साल में शिवसेना का सीएम रहे। अब 5 साल की बात भी करते हैं। दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणादरम्यान विधानसभेत असा सूचक इशारा सुद्धा दिला होता। पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा। विरोधी पक्षांकडून अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात सरकार स्थिर होतं। पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धक्के बसले तरी सरकारला धोका नसल्याचं चित्र होतं। देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता। त्याला पहाटेच्या शपथविधीची पार्श्वभूमी सुद्धा होती। मात्र दुधानं तोंड पोळल्यानंतर फडणवीसांनी ताकही फुंकून प्यायचं धोरण स्वीकारलं। शिवसेनेतील सत्ता संघर्षातही देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा अधिकच होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली। सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।